तर वर्षातून एकदा मंडळी कारव्याने जायला लागायचं, कारव्याने लागायच्या, परत तो कूड घाला, परत तो कूड परत एकदा करा. म्हणजे अशीगत होती आमच्या त्या घराची. परंतु आम्हाला ते वर्षातून एकदा करावंच लागायचं. जर प्रधानमंत्री आवास योजना जर कोणासाठी बनली असेल ना, तर ते आमच्या घरासाठी होती, शपथ. पण काय माहिती ती कुठं राहिली. चला किती वर्ष वाट पाहिली, प्रधानमंत्री आवास योजना आली आम्हाला. म्हणजे गॅरंटी होती मला घर भेटणार, कारण आमचं घरच तसं होतं. परंतु चला ते प्रधानमंत्री आवास योजना आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. आता ते का पोहोचली नाही माहिती नाही. राम राम मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मजेत असायलाच हवं. तर भावानो, नवीन कट आहे आपला, नवीन हेअरकट आहे, केस कापलेत. तर तुम्हाला काहीतरी बदल वाटला असेल म्हणून म्हटलं सांगावं आधीच की आपण केस कापलेत. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये काहीच नवीन. आता तुम्ही बोलाल की यार तू तर दुबईमध्ये आहेस, परंतु थंबनेलला असं का दिसतंय? थंबनेलला नक्की काय आहे? तर होय, जे तुम्ही थंबनेलला पाहिलंय म्हणजे आपल्या जुन्या घरापासून ते नवीन घरापर्यंतचा प्रवास कसा होता, त्याच्यामध्ये किती प्रकारचे अडथळे आले, त्या अडथळ्यांना कशा प्रकारे सामोरे गेलेत म्हणजे आमची जे काय असेल ती फॅमिली. तर मला वाटलं की हा ठीक आहे, अशा प्रकारचा व्हिडिओ आतापर्यंत याच्या अगोदर मला वाटतं 1 वर्षापूर्वी आला असेल, जो मी दुबईमध्ये प्रवास होता तो दाखवला होता. त्यानंतर पहिल्यांदाच असा व्हिडिओ होतो आणि कदाचित हा व्हिडिओ जास्त मोठा होईल, म्हणजे 30 मिनिटं, 40 मिनिटं, 1 तासाचा सुद्धा होऊ शकतो कदाचित. त्यामुळे जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्हाला जर वाटत असेल की हा व्हिडिओ पाहावा, तरच कंटिन्यू पहा. अदरवाईज इथूनच तुम्ही निघून गेला तरी चालेल, कारण मी हा व्हिडिओ फक्त माझ्या माहितीसाठी बनवतोय, जेणेकरून इन फ्युचर समजा हा व्हिडिओ मी कशासाठी बनवतोय, समजा काही वर्षानंतर मला जर वाटलं की नाही का, आपल्या मनामध्ये कधी येतं की आपल्या घरच्यांनी काय केले आपल्यासाठी. असं प्रत्येक मुलाला असे एक स्टेजला येऊन असं वाटतं की काय केलंय बरं. मग त्यावेळेस मी हा व्हिडिओ पाहून मला समजेल की माझ्या घरच्यांनी माझ्यासाठी भरपूर काय केलंय, आणि त्याचीच एक छोटीशी आठवण म्हणून मी हा व्हिडिओ बनवतोय. हा व्हिडिओ फक्त माझ्या माहितीसाठी असेल म्हणून मी हा आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करतो, जेणेकरून काही वर्षानंतर 10 वर्ष 20 वर्षानंतर जरी मला वाटलं तर मी हा व्हिडिओ पाहू शकतो, म्हणून बनवतोय. जर तुमची इच्छा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की काहीतरी चांगलं बघितल्यासारखे वाटेल याची मी गॅरंटी घेतो. आणि व्हिडिओ सुरू करतो, लेट सी. तर मंडळी, तुम्हाला नवीन घर बांधलं हे सांगण्या अगोदर मला जुन्या घराबद्दल काय सांगावं असं मला वाटतंय. तर आमचं जे पहिलं घर होतं ना, ते आमचं घर होतं म्हणजे आमच्या पप्पांचं आणि 2 चुलते होते, त्यांच्या मधोमध आमचं एक घर होतं, छोटंसं घर होतं. म्हणजे एकच गाळा होता, एक गाळा आणि एक किचन, असं एक छोटंसं घर होतं. तर तिथं काय झालं, काही वर्षानंतर पप्पा आमच्या ट्रान्सपोर्टला कामाला होते, त्यामुळे कदाचित आमच्या पप्पांकडे पैसे आले असतील किंवा काय, त्यावेळेस म्हणून पप्पांनी ठरवलं की आपण एक काम करू. आता होतंय काय, आता मी आणि माझा भाऊ असे आम्ही दोघं होतो, आणि चल बहिणीचं तर लग्न होणंच होईल फ्युचरमध्ये, ओके. तर 2 मुलांसाठी ही जागा अपुरी पडते असं त्यांना लक्षात आलं पप्पांना. म्हणून त्यांनी काय ठरवलं की एक काम करू, थोडाफार पैसा खर्च करून आपल्या मुलांसाठी एक नवीन जागा घेऊ, आणि ही जी जागा होती ती चुलत्यांना देऊ, असं त्यांचं म्हणजे त्यांनी ठरवलं आणि ते त्यांनी केलं. आणि ती जी आमचं जे पहिलं जे छोटंसं घर होतं ते चुलत्यांना दिलं, आणि आमच्यासाठी पप्पांनी एक नवीन घर विकत घेतलं. आता मी तुम्हाला त्या नवीन घराबद्दल सांगतो. तर आता जे नवीन घर म्हणजे असं नाही, जे तुम्ही फोटोत पाहिलं ना ते नवे आहे, जे नवीन बनलंय ते नवीन म्हणजे तेच जे कुडामेडीचं होतं, जे कारव्यांच्या कुडाचं होतं ना, तेच म्हणजे आमच्यासाठी नवीन होतं. कारण त्यावेळेस कंडिशन म्हणजे फायनान्शियली कंडिशन खूप वेगळी होती आपली, ओके. त्यामुळे ते आपल्यासाठी नवीनच होतं. आता ती व्हिडिओत मी तुम्हाला नवीनच बोलतोय, कारण तेच आमचं जुन्या घरापासून आम्ही तिथे आलो होतो, त्या कुडाच्या घरामध्ये, ओके. आणि ती जागा थोडी बरी होती, घराच्या आजूबाजूला थोडं अंगण सुद्धा होतं, आणि घराच्या समोर एक सुद्धा चांगली पट्टी होती. म्हणजे पप्पाने ती जागा त्यांना वाटलं की चला आपल्याकडे सध्या तरी पैसा नाहीये, परंतु इन फ्युचर पुढच्या आयुष्यामध्ये जर कधी आपल्याकडे फायनान्शियली बॅकअप झाला, समजा चांगले पैसे आलेत, मुलं कमवते झाले, तर मग आपण नवीन घर बांधू शकतो ह्या जागेमध्ये. म्हणून त्यांनी प्लॅन करून म्हणजे त्यांनी भविष्याचा विचार करून पप्पानी तिथे एक नवीन जागा घेतली, आणि तिथे घर बनवण्याचा फ्युचरमध्ये त्यांनी विचार करून ठेवला होता. तर त्या घरामध्ये आलो. त्या घरामध्ये आल्यानंतर सर्व काही सुरळीत चालू होतं. म्हणजे पप्पा सुद्धा कामाला होते मुंबईला, मी सुद्धा शाळेला होतो, विकास शाळेला होता, आणि नंतर आपली ताई सुद्धा शाळेला होती. सगळे एकदम व्यवस्थित चाललं होतं. मला वाटतंय आम्ही त्या घरामध्ये गेलो ना, म्हणजे जे थंबनेलला तुम्ही जे पाहिलं ना, समजा एक कोपऱ्यामध्ये देतोय, हे जे घर दिसतंय ना, या घरामध्ये आम्ही मला वाटते
2007च्या दरम्यान गेलो असेल, हा 2007च्या दरम्यान. कारण मी त्यावेळेस काहीतरी पहिलीला होतो. कारण मला आठवतंय मी ज्यावेळेस अंगणवाडीला होतो ना, त्यावेळेस आम्ही त्या घरामध्ये होतो, जे आजोबांचं घर होतं ना छोटंसं, त्याच्यामध्ये होतो. ज्यावेळेस मी पहिलीला गेलो त्यावेळेस मी नवीन घरामध्ये आलो असं मला वाटतंय. शिफ्ट त्या नवीन घरामध्ये झालो. तर त्या नवीन घरामध्ये आम्ही 2007 पासून ते कमीत कमी मला वाटते 2022 पर्यंत आम्ही तिथंच राहिलो. आणि खरंच म्हणजे त्यावेळेस व्हायचं काय, आता आम्ही म्हणजे आमच्यासाठी ते नवीनच घर होतं. परंतु ते नवीन घर पण असं होतं की आमच्या पूर्ण गावामध्ये असं कोणाचंच घर नव्हतं, ते आमचं होतं. कारण कुडामिडीचं घर सहजा बघायच मिळत नाही आजकालच्या डेटला. आणि विचार करा की गेल्या वर्षीपर्यंत आम्ही त्या घरामध्ये राहत होतो. म्हणजे घराची कंडिशन सांगायची झाली ना तर जागा भरपूर होती. म्हणजे किचनचा एक एरिया होता, ओके, आणि एक आपण बोलतो ना एक हॉल होता, असं बोलू आपण. मला ते मराठीमध्ये माहिती नाही, परंतु हॉल बोलू. त्याला वटी बोलतात. वटी, ह्या आमच्याकडे त्याला वटी बोलायचे. तर वटी होती आणि एक सोफा होता, असं सोफाच बोलतात त्याला मला वाटते. आता काय बोलतात माहिती नाही, आमच्याकडे तरी त्याला सोफा आणि वटी असंच काहीतरी बोलायचे. जे सोफा म्हणजे काय, ज्याच्यामध्ये मला वाटते जेवण वगैरे करायचे ना, किचन एरिया, तो सोफा. आणि वटी म्हणजे जिथे नाही का खाट वगैरे ठेवतात, पलंग वगैरे, ती जागा. तर तेवढाच जागा होता. आणि त्या वटीला म्हणजे त्या हॉलमध्येच एक छोटंसं वॉशरूम होतं, ओके. अशा प्रकारे ते घर होतं. आणि चारी बाजूने कुडच होता ना, दगडांची भिंत होती किंवा काय नाही, कुडच होता. आणि खालती शेण वगैरे वापरतात ना, शेणाने सारवणं असेल, ही सिस्टम होती त्या आमच्या घराला. तर त्या घरामध्ये ना पाऊस आला की खूप म्हणजे आता तुम्हाला वाटतंय की मी मध्ये मध्ये हसतोय, ते हसू येण्यामागचं सुद्धा कारण आहे. कारण त्यावेळेस त्या घरामध्ये जरी आम्ही होतो ना, तरी म्हणजे मेंटली असं काय वाटायचंच नाही की बाबा आपण कुणाच्या घरामध्ये राहतोय किंवा काय, असं काय नाही. ते एन्जॉय यायचं. यार पाऊस पडतोय, पावसाचा आपल्याला आवाज ऐकू येत होता. म्हणजे रात्री जरी आम्ही झोपलो ना, तरी पाऊस जरी आला ना, तरी आम्हाला रिअलाइज व्हायचं की पाऊस आलाय. आणि सगळ्यात बेकार गोष्ट ही होती, म्हणजे आता ते आम्हाला फेस करायला लागणार नाही मला वाटते फ्युचरमध्ये, परंतु ते आम्ही फेस केले त्या काळामध्ये. आणि मला वाटतं ती आम्ही शेवटची पिढी असावी ती आमच्या घरातली की ते आम्ही फेस केलं होतं ते प्रॉब्लेम्स, ओके. तर प्रॉब्लेम काय आहे, जसा पाऊस आला म्हटलं ना की आमच्या चुलीवरती, वटीवरती, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी गळायला चालू व्हायचं. कारण ते पत्र्याचं घर होतं आणि पत्रे ते जुने झाले होते, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी गळायचं. पावसाचं पाणी आतमध्ये यायचं. मग आम्ही काय करायचो, कुठे पाटी लाव, कुठे टोप लाव, कुठे ताट लाव, कुठे नाही का तो मोठा टप असतोय तो लाव, असं वेगवेगळ्या ठिकाणी लावायला लागायचं. मग ते भरलं की ते ओतायला लागायचं. म्हणजे असं करायला लागायचं. कधी कधी नाही का रात्रीचा पाऊस आला ना की चुलीवरतीच. आता होतं काय, रात्रभर पाऊस त्या चुलीवरती पडला की सकाळी मग जेवण बनवायला प्रॉब्लेम व्हायचा. म्हणून रात्रभर त्या चुलीवरती काहीतरी मोठं भांडं ठेवणं, ते भांडं भरलं की परत ते ओतणं, हे असं रात्र करायला लागायचं त्यावेळेस पाऊस आला की. आणि ते प्रॉब्लेम आम्ही फेस केलेत. आणि त्यावेळेस असं आम्ही म्हणजे ते एन्जॉय वाटायचं, काय वाटायचं नाही. म्हणजे किती त्रास होतोय किंवा काय होतं असं काहीच नाही वाटायचं. म्हणजे पूर्ण पावसाळा आम्ही कधी कधी असं काढायचो की ते गळायचं. म्हणजे आता आम्ही करायचो की आम्ही प्लॅनिंग करायचो, काय करायचो, मे मध्ये ना पूर्ण घराच्यावर कागद टाकायचो, ओके. घराच्या चारी बाजूने कागद लावायचो. एवढं करून पण तरी सुद्धा पाणी गळायचं. आता ते होतं ना, काय होतं, आपण कागद टाकतो, ओके, कागद टाकला ना, कधी कधी थोडासा पत्रा जरी लागला तरी ते थोडं जरी एवढं जरी हे राहिलं ना गॅप, तरी त्यातून पाणी येतं. आणि त्यातून पाणी थोडं पाणी करत ते पाणी जास्त होतं आणि त्यातमध्ये जास्त यायचं. आणि आम्हाला वाटायचं की अरे एवढा कागद टाकून पण पाणी कसं येते. पण ते नंतर करायचं की ते कागद पाझरतो. असं ऐकलं असेल तुम्ही की कागद पाझरणे किंवा पत्रा पाझरणे, ह्या गोष्टी होतात. आणि तीच गोष्ट व्हायची. आणि त्याच गोष्टीमुळे आम्हाला ते पावसाचं पाणी आमच्या चुलीवरती, नंतर आम्ही झोपतो त्या ठिकाणी अंथरुणावरती पडू नये म्हणून टोप वगैरे भांडे वगैरे लावायला लागायची. पण ह्या एका गोष्टीचा आनंद होता मला की आमचं घर जरी कुडामिडीचं असलं ना, तरी पण आमच्या गावामध्ये समजा मे महिना आला की आमच्या गावातली म्हणजे माझे जे काही खास मित्र होते ते आता व्हिडिओ बघत सुद्धा असतील, तर ते झोपायला आमच्याच घरी.
आमचं घर होतं ना, घराच्या समोर चांगलं अंगण होतं, मोठं अंगण होतं. मग त्याच्या अंगणामध्ये आम्ही ताडपदरी टाकायचो आणि त्याच्यामध्ये जवळजवळ मला वाटतं 10-15 पोरं आम्ही एकत्र तिथे झोपायचो. 10-15 पोरं म्हणजे झोपायचं कसं, रात्रभर गप्पा गोष्टी चालायच्या, हे सगळं चालायचं. त्याच्यानंतर आम्ही झोपायचो आणि सकाळी आता तुम्ही जे व्हिडिओ पाहत असतील ना आपल्या सातारचे, स्पेशली सातारच्यांना माहिती आहे की आपण मेमध्ये किंवा एप्रिलमध्ये रात्री झोपला आणि सकाळी उठलं ना की आपलं अंथरूण पूर्ण भिजलेलं असतंय. का ते आता त्याला दव बोलतात, आमच्याकडे त्याला दैवार बोलतात, दैवार. तर ते दव पडलेलं असायचं आणि ते अंथरूण पूर्ण सकाळच्या टायमिंगला पूर्ण थंडी वाजायची. रात्री कधी कधी गरम व्हायचं, परंतु सकाळच्या वेळेस अक्षरशः अंथरूण भिजलेलं असायचं आणि ती मजा यायची. म्हणजे सगळी पोरं आमच्या घरीच यायची झोपायला आणि आमची म्हणजे आई एकदम काय बोलतात त्याला फ्रेंडली होती. कधी कुणाला नाही म्हटली नाही, उलट ती अंथरूण द्यायची. कुणाकडे जर अंथरूण नसेल तर आमचं आम्ही अंथरूण वापरायचो. म्हणजे एवढं त्या जुन्या घरामध्ये एवढी मजा होती ना, काय सांगू, जाम मजा यायची. अजून एक गोष्ट म्हणजे एन्जॉय करण्याची काय असायची जुन्या घरामध्ये, आता म्हणजे आमच्यातल्या पोरांना का नाही समजा काय पिष्ट करायचे किंवा काय करायचे, कधी कुणाची चिंब चोरून आणणे. चिंब नाही का, मला वाटतं जे गावाला मुलं राहिले असतील त्यांना माहिती आहे की जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलच्या ह्या 3-4 महिन्यामध्ये ना, ज्यावेळेस हिवाळा असतो ना, हिवाळा, त्यावेळेस गावाला चिंब लावली जातात, घेवडा, चिंब. तर पोरं काय करायची, ती चिंब चोरायची आणि आमच्या आईकडे आणून द्यायची. मग आमच्या आईकडे आणले की आमच्या आई त्यांना जेवण करून द्यायची. नाही का, आपण बोलतो त्याला चिंब आणि भात. एक आपण आजकाल त्याला बिर्याणी असं नाव दिलं असेल, व्हेज बिर्याणी. नाही का, आपण त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हेजिटेबल्स टाकतो आणि ती बनवतो, ती बिर्याणी. परंतु त्या काळात चिंब भात हे खूप फेमस होतं. मग ते चिंब भात ती चोरून आणायची, आई चिंब भात करून द्यायचे. आता जे व्हिडिओ बघतात त्यांना माहिती आहे की आमची जी पटी होती ना, आमच्या पटीमध्ये सगळ्यात जास्त चिंब जर कुठं असेल ते आमच्याच पटीत असायचे. परंतु आई कधीच म्हणजे आईने कधी हे केलं नाही, त्यांना रोखलं नाही किंवा काय. कधी कधी आमच्या पटीतले सुद्धा आम्ही चिंब आणायचो, कधी कधी दुसऱ्याचे सुद्धा चोरून आणायचो. कारण त्या काही वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय, म्हणजे असं समजा की पाठच्या 10 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि 10 वर्षापूर्वी ना भरपूर लोक चिंब, घेवडा, त्याच्यानंतर अशा प्रकारच्या गोष्टी ती लावत होते आणि त्या चोरून आम्ही त्या आमच्या जुन्या घरामध्ये करायचो. साहजिकच आहे, जेवढं घर म्हणजे नाही का कुडा मिडीच आहे, तेवढं त्या घराचं रेनोव्हेशन पण तेवढंच असायचं. म्हणजे एक तुमचं नाही का सिमेंट कॉन्क्रीटच्या घराला रेनोव्हेशन तुम्ही 5-5, 6 वर्षातून कराल, काय हरकत नाही. परंतु जे कुडामिडीचं घर आहे ना, त्याला वर्षातून तुम्हाला एकदा रेनोव्हेशन करणं गरजेचं आहे. अदरवाईज ते दुसऱ्या पावसामध्ये घर पडेल अशातली गत असायची. आता आमचं काय असायचं, मे महिना की आमचं घर रेनोव्हेशन म्हणजे ठरलेलं असायचं. मे महिना आला की आम्हाला सकाळी उठा, नाश्ता करा आणि जावा कारवे आणायला. आता त्याला तुमच्याकडे काय शब्द आहे मला माहिती नाही, आता त्याला कारव्याच बोलायचे, ज्याचा कूड घालायचे ना तो. तर आम्ही कारवे आणायला जायचो. मी, विकास, ताई असायची, पप्पा, आई आणि आमचे जे माझे मित्र असायचे ना, जे झोपायला यायचे, त्यातले पण 3-4 यायचे. कारण काय व्हायचं, जेवढं माझं काम लवकर होईल ना, मग मी खेळायला रिकाम, क्रिकेट खेळायला. आणि म्हणजे आमचं पहिलं ठरलेलं असायचं, बाबा सगळे मिळूनच खेळायला जायचं. आणि त्यावेळेस मी गावाला असायचो ना, त्यामुळं मुंबईवरून येणारी पोरं मला जास्त हे करायची, नाही का आपण बोलतो व्हॅल्यू देणं, तर ती मला जास्त असायची. कारण मी गावाला असायचो, वेगवेगळ्या गोष्टी मला गावच्या माहिती होत्या. पिष्ट करणं असेल, नंतर नदीवरती पोहायला जाणं असेल, कुठं फणस आहेत जास्त, कुठे आंबे आहेत जास्त, कुठं आपण मॅच खेळायला जाऊ शकतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण त्यावेळेस त्या काळामध्ये लीडर होतो गावाला. आणि सत्य घटना, मी लीडरच होतो त्या काळामध्ये. ओके, तर मग काय व्हायचं, आम्हाला जायला लागायचं कारवे आणायला. आणि कारव्यानं गेलं ना भावांनो, म्हणजे अक्षरशः त्या गोष्टी फेस केल्यात मी. कारव्यानं गेलं ना, एक आता ते काय बोलते त्याला माहिती नाही, आता आमच्याकडे त्याला कवासकुली बोलतात. कवासकुली म्हणजे नाही का, जे थोडी जरी लागली ना अंगाला तरी ती पूर्ण खाजवायची, अंगाची एवढी खाजवायची ना की अक्षरशः माणूस आंघोळ जरी केली ना तरी ती खाजवायची. आता त्याला कवासकुली बोलतात. आता तो जर मला फोटो भेटला तर मी कोपऱ्यात देईल, जर मला भेटलं तर. ओके, खाजन काय तर असं काय माहिती नाही, आम्ही त्याला कवासकुली बोलायचो. तर कवासकुली लागायची सकाळ सकाळ जास्त. जर कारव्याने गेलं तर आता ऑप्शन नाही, आणायला जायलाच लागायचं. कारण कारव्याने लावल्या तर रेनोव्हेशन होणार नाही घराचं, म्हणजे तो कूडच घालता येणार नाही बिना कारवीचा. मग तर कारव्या घेऊन या, कारव्या आणल्या की तो कूड घाला. कूड घातलं ना
की तो असं नाही की फक्त कूड घातला की त्याला नाही का लेप करण्यासाठी आतून बाहेरून दोन्ही साईडून लेप करायला लागतो. मग तो लेप करण्यासाठी मग ती माती कधी कधी आमच्या पट्टीतच आम्ही खणायचो आणि माती भरपूर लागायची यार, कारण चारी साईडनं कूड होते. चारी साईडनं कूडला तुम्ही माती लावायची आतून बाहेरून, तर माती जास्त लागायची. मग ती माती खणली की तेवढं पाणी टाका, पाणी टाकले की त्याचा चांगला काला करा. आता मी एकदम गावठी शब्द वापरतोय कारण हा व्हिडिओ काही वर्षापूर्वीचा आणि तो यादगार करण्यासाठी मला हीच भाषा वापरली पाहिजे. तर तो काला करायला लागायचा. काला गेला की तो मस्त नाही का, उद्या मला लेप करायचा आहे ना त्या कुडांना, तर एक रात्र आधीच पाणी वगैरे टाकून ती माती आंबायला ठेवायची, म्हणजे आंबणं असं बोलतात त्याला. त्यासाठी म्हणजे रुतायला काय बोलतात त्यासाठी ठेवायला लागायची. ती ठेवली की दुसऱ्या दिवशी त्याला कूड घातला, लेपन झालं, सगळं झालं. त्यानंतर असायचं त्याला सारवणं. राखेनं आधी त्याला सारवायचे कशाने माहिती आहे का? आधी त्याला सारवायचे शेणाने सारवलं की एक दिवस गॅप देऊन दुसऱ्या दिवशी त्याला सारवायचं राखेने. ही एवढी मोठी प्रोसेस असायची त्या घराच्या रेनोव्हेशनची. हे सगळं झालं. पाऊस यायच्या अगोदर घरावरती कागद टाकणं, चारी बाजूने कागद लावणं. नंतर नाही का कधी कधी आत म्हणजे आपली जी ओटी असते ना, सोफा असतो, म्हणजे सोफा बोलतात काय माहिती नाही, हॉल आणि बेडरूम या टाईपमध्ये. तर ते काय करायचं, खणून परत त्याच्यावरती बोरम टाकून परत ते चोपणं असायचं. चोपणं बोलतात त्याला गावाला आमच्या. त्या चोपण्याने परत ते चांगलं चोपायला लागायचं, जेणेकरून ते मजबूत होईल. मग ते पावसामध्ये पाणी आतमध्ये येणार नाही खालून. नाही तर काही वेळेस असं व्हायचं की ते केलं नाही ना की पाणी पाझरायचं, मग जमिनीतून पाणी वर यायचं. अशी घटना भरपूर ठिकाणी झालीत आमच्या इकडे. आणि आमच्या घरामध्ये ते कधी झालंच नाही, कारण व्हायचं काय, आमच्या एकदम स्ट्रिक्ट होती. पावसाचं वातावरण दिसलं ना की लगेच ते कूडबीड घालणं, हे सगळं करणं, म्हणजे ह्या गोष्टी करायच लागायच्या वर्षातून एकदा. खरं सांगू का, जर प्रधानमंत्री आवास योजना जर कोणासाठी बनली असेल ना, तर ते आमच्या घरासाठी होती, शपथ. पण काय माहिती ती कुठं राहिली. साला किती वर्ष वाट पाहिली, प्रधानमंत्री आवास योजना आली आम्हाला, म्हणजे गॅरंटी होती मला घर भेटणार, कारण आमचं घरच तसं होतं. परंतु साला ती प्रधानमंत्री आवास योजना आमच्यापर्यंत पोहोचलीच नाही. आता ते का पोहोचली नाही माहिती नाही. असं व्हायचं, काय वेळेस यायचे फोटो काढायचे घरासोबत मला उभं करून, आमच्या आईला उभं करून फोटो सुद्धा घेऊन गेले होते. काय माहिती तो फोटो कुठे गेला, काय गेला. मी तो फोटो फेसबुकला पण पाहिला, सोशल मीडियावरती. म्हणजे असं समजा की पूर्ण भागामध्ये असं घर राहीच नाही कोणाचं, अशात लिखत होती आमच्या त्या घराची. तरी पण आमचं त्या प्रधानमंत्री आवास योजना लिस्टमध्ये नाव नाहीच. तो फॉर्म भरला, मी ऑनलाईन चेक करायचो, आता येईल प्रधानमंत्री आवास योजना, मग येईल. गावाला विचारलं तर आता आम्ही व्हायचं की आम्ही मुंबईला असायचो, गावाला होतो त्यावेळेस पण ही सगळी प्रोसिजर व्हायची. यायचे नाव नोंद घेऊन जायचे. आता कारण व्हायचं काय, पूर्ण गावामध्ये असं घरच कुणाचं नाही की म्हणजे एवढं कुडामिडीचं, आणि कुडामिडीच्यांना फर्स्ट प्राधान्य होतं. आणि त्यावेळेस असं ते बोलून जायचे. मला वाटायचं मिळेल आज ना उद्या आपल्याला मिळेल, म्हणून आम्ही ते सिमेंटचं घर बांधायचं ठेवलं होतं का, तर फक्त प्रधानमंत्री आवास योजना. आणि ती प्रधानमंत्री आवास योजना आमच्यापर्यंत आजवर पोहोचली नाही. आता ती का पोहोचली नाही, कुठे भ्रष्टाचार झाला, काय माहिती. आता म्हटलं चला प्रधानमंत्री आवास योजना आपल्यापर्यंत पोहोचेल नाही पोहोचेल माहिती नाही, खड्ड्यात गेलं. आता आपणच सुरुवात केली पाहिजे घर बांधायला, कारण ऑप्शन नाही. कारण आपण सरकारच्या भरोशावरती थांबलो तर मग ते आपलं घर असंच कुडामेरीचं आयुष्यभर राहील. म्हणून काय केलं आम्ही, सर्वांनी ठरवलं. कारण झालं काय, त्यावेळेस आम्ही मुंबईला आलो होतो आणि मुंबईला चांगल्या प्रकारे सेटल झालो होतो. कारण झालं काय, माझी 10वी झाली, माझ्या 10वी नंतर आम्ही सगळे मुंबईला शिफ्ट झालो. तोपर्यंत आम्ही सगळे गावालाच होतो. पप्पा सुद्धा गावाला असायचे. आम्ही भरपूर, म्हणजे काय सांगू तुम्हाला, गावाला आम्ही बकरी पालन केलं, गावाला आम्ही पोल्ट्री फार्म केलं, म्हणजे नाही का कोंबड्या आणणं परत ते विकणं हे सुद्धा केलं. शेरडी पाळल्या, बकरी पाळल्या, हे सगळं केलं गावाला 10वीच्या अगोदर. माझ्या जशी 10वी झाली ना, मग असं वाटलं की कुठेतरी आता आपल्याला पुढे गेलं पाहिजे, बाहेर पडलं पाहिजे इथून, कारण इथे फ्युचर नाही आहे. मग आम्ही आलो मुंबईला आलो. काही वर्षानंतर आम्ही एकदम स्टेबल झालो, फायनान्शियली हे झालो. म्हणून वाटलं की आता नवीन घर बांधूया, स्वतःच्या हक्काचं. गावाला पहिलं घर घेऊ, म्हणजे ना घर होतंच, पण तिथे नवीन घर करू,
सिमेंटचं करू, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये करू असं वाटलं. म्हणून आम्ही त्या दृष्टिकोनातून आम्ही सेव्हिंग करायला चालू केली. बऱ्यापैकी सेव्हिंगसुद्धा झाली, सगळं झालं. 2021 मध्ये आमचा प्लॅन झाला की नवीन घर बांधूया. तेवढ्यात आला कोरोना. कोरोना आला. आता झालं काय, जो पैसा घर बांधायला ठेवला होता, आता साला कोरोना आला, काय करायचं? घर तर बांधायचं आहे, पण आता कोरोना पण आलाय. जर आता आम्ही घर बांधायला घेतलं आणि समज नाही का, तो लॉकडाऊनचा पिरियड आला होता, 3 महिने लॉकडाऊन केला आधी, परत 3 ते 6 महिने झालं. टेन्शन यायचं, जर हा पैसा आम्ही जर आता खर्च केला घरावरती आणि पुढे जर लॉकडाऊन वाढलं तर मग खर्चाला कुठनं, कारण सेव्हिंग एवढीच आहे. हे जर पैसे इथं जर वापरले तर पुढे अवघड होईल. म्हणून आम्ही काय केलं, घर बांधायचा विषय थोडा बाजूला ठेवला. आणि मग काय झालं, काही दिवसानंतर, काही महिने निघून गेले असेच, मी मुंबईला आलो होतो. मी कंटिन्यू काम करत होतो, ओके. परंतु बाकीचे घरचे होती ना, आई पप्पा विकास हे तिघं पण गावालाच होते. त्यामुळं काय झालं, मी एकटा कमावता आणि बाकी सगळे गावाला बसून होते. त्यामुळं पुन्हा ते आपण बोलतो ना, गाडा पण नाही का पुढे बांधली होती ना, ती पुन्हा विस्कटली. पुन्हा विस्कटली. परत सगळे मुंबईला आलो. परत पुन्हा प्रयत्न केले आणि सर्वात आधी काय केलं, त्यावेळेस ठरवलं की गावचं घर तर बांधायचंच आहे आज ना उद्या, परंतु मुंबईमध्ये पण काहीतरी स्वतःच्या हक्काचं हवं. आपण गावचं बांधूच की, नो डाऊट की आपल्याला गावाला घर बांधणं आहे, पण मुंबईला पण काहीतरी हवं. म्हणून आम्ही मुंबईला स्वतःची रूम घेतली. म्हणजे आमचा प्लॅन होता घर बांधणं गावाला. तर माहिती आहे ना तुम्हाला, घराला काय होतं, घराला पण घर अशी गोष्ट आहे की जे तुम्ही बांधाय घेतलं ना, की ती तुम्हाला कंटिन्यू बांधायचे. म्हणजे 1 महिन्यात, 2 महिन्यात, 3 महिन्यात ते तुम्हाला बांधणंच आहे. मग ते 10 लाख खर्च येऊ, 15 लाख येऊ, 20 लाख येऊ, तुम्हाला टाकणंच आहे त्या मुवमेंटलाच. पण मुंबईला रूम घेणं म्हणजे असं नाही की एकसाथच तुम्ही पैसे टाका. आपण नाही का इन्स्टॉलमेंट, लोन ह्या गोष्टी त्याच्यामध्ये यूज करू शकतो मुंबईला रूम घेण्यासाठी. मग आम्ही काय प्लॅन केला, एक काम करू, सध्या मुंबईला रूम घेऊया. मुंबईच्या रूमचं काम झालं, गावाला घर बांधू. मग तोपर्यंत आपण सगळे बऱ्यापैकी सेटल हो असं आमचं ठरलं आणि मुंबईला रूम घेतली. त्याच्यानंतर सगळं मग पुढे नाही का ते इन्स्टॉलमेंट वगैरे सगळ्या गोष्टी चालू झाल्या आणि सगळं सुरळीत झालं. सगळं सुरळीतच चालू होतं, सगळं एकदम सुरळीत चालू होतं, जसं पाहिजे तसंच. मग माझ्या डोक्यात प्लॅन आला की एक काम करू, सगळं म्हणजे एकदम स्टेबल तर आहोतच, मुंबईला रूम घेतली, परंतु गावाला घर बांधायचे आणि बाकी सुद्धा गोष्टी आहेत फ्युचरच्या. म्हणून म्हटलं की बाहेर पडू आणि मी आलो दुबईला निघून. आता मी जिथे आहे दुबईला, ओके. दुबईला आल्यानंतर थोडं झालं काय, आपण नाही का आपण थोडं बाहेर पडतो, थोडं कुठेतरी मूव्ह होतो, मग कुठेतरी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या प्रकारचा कल निर्माण होतो. तो कुठेतरी आमच्या फॅमिलीमध्ये व्हायला लागला. चांगल्या प्रकारे अजून नाही का प्रगतीच्या आम्ही वाटेने चालायला लागलो. प्रगतीच्या वाटेवरती आलो. नंतर 2024ला पुन्हा एकदा सगळ्यांनी प्रयत्न केले आणि ठरवलं की आत्ता आपल्याला गावाला स्वतःचं घर बांधायचं आहे, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये, जसं बाकीच्यांचं आहे. कुडा मीडियामध्ये राहिलो, 16, 17, 18 वर्ष काढली, खूप झाली. आता आपण येऊया सिमेंट कॉन्क्रीटमध्ये गावाला. कारण ती एक जिद्द असते, प्रत्येक आईवडिलांची जिद्द असते की माझं स्वतःचं हक्काचं गावाला घर असावं, स्वतःचं हक्काचं मुंबईला घर असावं. मुंबईचं घर झालं तर गावाला करूया. मग आम्ही 2024ला सुरुवात केली आमच्या घराची सुरुवात केली. घराची म्हणजे अक्षरशः मला सांगायला आनंद होईल, आमचं पूर्ण जे घर आहे ना, पूर्ण घर ते फक्त आणि फक्त आमच्या पप्पाने आणि आईने ह्या दोघांनी स्वतःच्या जीवावरती केले. आमची त्याच्यामध्ये 1 रुपयाची इन्व्हेस्टमेंट नाही. म्हणजे असं समजा की मी आणि विकास आमच्या त्याच्यामध्ये काहीच नाही. हे फक्त घर ह्या दोघांनी मेहनत घेतली. पप्पानी तर अक्षरशः ते घर बनेपर्यंत 3 ते 4 महिने पप्पा गावाला होते. आता झालं काय, पप्पा गावाला होते, गावाला तर आम्ही सगळे मुंबईला, मी तर दुबईला, विकास आहे मुंबईला. पप्पा गावाला, पप्पांना स्वतःच्या जेवणाचं स्वतः करायला लागायचं. म्हणजे ते कधी भातच करायचे, भात करून खायचे. आता आजी नंतर त्याच्यानंतर आमची कल्या होती चुलती, ते भाकरी वगैरे द्यायचे. परंतु व्हायचं काय, किती झालं तरी नाही का आपण बोलतो स्वतः बनवणं आणि आपल्या घरच्यांकडून बनवून खाणं ह्याच्यामध्ये फरक आहे. मग पप्पा काय करायचे, फक्त एक वेळचं कालवण करायचे, म्हणजे आमटी आणि भात करायचे आणि भाकरी यायची, मग त्याच्यासोबत खायचे. परंतु आपण नाही का आपण आपली आई आपल्याला बनवून देते, आपली बायको बनवून देते, याच्यामध्ये आसमानचा फरक असतो. ते जेवण एकदम चांगलं असते. आणि आपण आता मी पण काय करतो, आपण कधीतरी स्वतः करतोय ना, तर मग आपण काम करतो. परंतु आपल्या
घरच्यांचं भेटणं आणि स्वतः करणं याच्यात फरक आहे. मग तेच झालं. त्यामुळे झालं काय, घर तर होतंय, घर म्हणजे पप्पा कामगार वगैरे हे सगळं बोलवून सगळा स्वतः व्यवस्थित त्यांनी खर्च केला. आई मुंबईवरून पैसे पुरवत होती, सगळं एकदम सुरळीत घर बनत होतं. परंतु व्हायचं काय, पप्पाला खूप मेहनत करायला लागायची. कारण झालं काय, वयोमानानुसार माणसाला ते कष्ट होत नाही तो, आणि त्यामुळे पप्पांना ते जड गेलं त्या गोष्टी. पप्पा घर बांधत होते, परंतु कुठेतरी त्यांच्या तब्येतीकडे थोडं दुर्लक्ष झालं. काय झालं, थंडीचा दिवस, थंडीचे महिने चालू होते. आम्ही घर बांधायला घेतलं होतं ना, ते जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या महिन्यामध्ये ते चालू झालं होतं, आणि थंडीचे महिने होते. त्यामुळे गावाला त्यांना कुठेतरी हेल्थच्या बाजूने कुठेतरी दुर्लक्ष झालं. कारण त्यांना ऑलरेडी काही प्रकारचे आमचे मेडिसिन चालू होते आणि ते घेत होते. परंतु क्लायमेटमुळे ते वातावरण चेंज झालं, त्यामुळे त्यांच्या तब्येतीवरती त्याचा इफेक्ट व्हायला लागला. इफेक्ट झाला. घर होतं ना गावाला, आता भरपूर लोक म्हणजे कॉन्क्रीटमध्ये बांधतात, परंतु ते नाही का लोखंड वापरतात. परंतु आमच्या पप्पांचं जे हे होतं ना, काय बोलतात त्याला, म्हणजे पप्पा एकदम म्हणजे जिनियस माणूस होता. हा, म्हणजे एकदम जिनियस माणूस आहेत ते पहिल्यापासूनच. कारण त्यांनी 16 वर्षापूर्वी प्लॅनिंग केला होता की माझ्या पोरांना पुढच्या काळामध्ये त्यांना प्रॉब्लेम फेस. आता आमच्या गावामध्ये भरपूर अशी लोक आहेत म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, पण त्यांना घर बांधायला जागाच नाहीये. परंतु आमच्या पप्पांनी 16 वर्षापूर्वी विचार केला होता की माझ्या पोरांना हा प्रॉब्लेम फेस करता येऊ नये, म्हणून त्यांनी चांगली जागा घेतली आणि त्या जागेमध्ये आता मी नवीन घर बांधले. ओके, हे तुम्हाला मी सांगितले. तर घर बांधतोय की आता आम्ही नवीन घर बांधतोय, पण ते घर पुढचे 20-25 वर्ष हलू नये जागेवरून, म्हणून पप्पांनी ते लोखंडामध्ये न बांधता लाकडामध्ये बांधण्याचा प्लॅन केला. आणि तो प्लॅन त्यांनी घरच्यांना सांगितला की बाबा आपण लोखंडामध्ये नको बांधायला, आपण लाकडामध्ये बांधू, चांगल्या लाकडामध्ये. आणि तुम्हाला सांगायला मला हे होईल, लाकडामध्ये खर्च जास्त येतो कम्पेअर टू तुमचं लोखंडपेक्षा लाकडामध्ये पैसा जास्त जातो, पण ते जास्त वर्ष टिकतं घर. कारण तुमचं ते हे आहे ना, लोखंडाला हळूहळू गंज लागतो, कारण ते ओलं झालं की गंज येतो. परंतु लाकडाची घरं, आता तुम्हाला माहिती असेल, आपल्या पूर्वजांनी बांधलेली घरं आपण अजून त्यामध्ये राहत होतो, आणि अजून तशी घरं आहेत आमच्या गावामध्ये. मग ती 50 वर्षापूर्वीची घरं आहेत, तरी अजून ती मजबूत आहेत. का तर ती लाकडात आहेत. म्हणून आमच्या पप्पांनी ते लाकडातच बांधलं घर. लाकडात बांधलं, सगळं घर वगैरे एकदम उभं राहिलं. आणि मला वाटतं एप्रिलचा महिना आला होता. एप्रिलमध्ये मी सुद्धा दुबईवरून सुट्टीवरती आलो होतो, आणि त्यानंतर आम्ही गावाला गेलो. आणि आम्ही अगोदरच प्लॅन केला होता की पप्पांना मध्ये मध्ये चक्कर यायची, तर काहीतरी आपण ऑपरेशन वगैरे करूया त्याच्यावरती. मग त्या प्लॅनिंगनेच आम्ही सगळे गावाला गेलो होतो. सगळं झालं, गावाला गेल्यानंतर म्हणजे जे नको व्हायला होतं ते झालं. काय झालं, घर उभं राहिलंय, सगळं झालंय. मी इन्व्हिटेशन कार्ड पण बनवलं होतं वास्तुशांतीची. ओके, सगळं झालं होतं. घराची जी लादी होती ना, लादी टाकायलाच गवंडी मिळत नव्हता. कारण झालं काय, ज्यानं घराचं कॉन्ट्रॅक्ट घेतलं होतं त्याला काहीतरी दुसरं काम भेटलं होतं, आणि XYZ जे काय असेल ते, म्हणून लादी टाकणं आता हा खूप मोठा प्रश्न उभा राहिला. कारण जर लादी टाकलेली नाही तर आपण वास्तुशांती घेऊ, नाही असं नाही करू, पण ते होणार कसं, चार पाहुणे येणार, ते विचार करणार एवढं घर बांधलं, लादी टाकलीने काय पैसा नाही का. तर लादीचा प्रॉब्लेम आला. मग काय केलं, ह्याला फोन कर, त्याला फोन कर, थोडा जुगाडबाजी करून लादीसाठी माणूस तयार केला. ते केला. आणि तो माणूस यावा कधी लादी टाकायला माहितीये, ज्या दिवशी आमच्या गावची जत्रा होती. म्हणजे त्याच दिवशी आमच्या गावची जत्रा होती. आमच्या गावातली सगळी मुले, सगळी पोरं जत्रात आहेत. आणि मी, विकास, प्रदीप हा माझ्या चुलत्याचा मुलगा आहे. ओके, प्रदीप, त्याच्यानंतर आई, त्याच्यानंतर कल्या, आणि त्याच्यानंतर नानी म्हणजे कोण, तर आमची चुलती, आणि कल्या म्हणजे आमची चुलती. आम्ही हे 6-7 जण होतो ना. ते जत्रा सोडून सकाळी काम चालू केलंय. ते गौंड्यांना नाही का, आता लादी टाकायला खाली सिमेंट वगैरे टाकायला लागायचं, ते काला करून ना ते टाकायला लागायचं, ग्रेड बोलतात त्याला. तर ते आम्ही ग्रेड बनवायचो, परत ते टाकायचो. नानी, कल्या, आई, हे सगळं पाणी वगैरे, कारण भरपूर पाणी लागायचं. आणि झालं काय, मे मध्ये गावाला सगळं पब्लिक गावाला जातं, मग पाण्याची टंचाई चालू होती, आणि तेच झालं होतं.
म्हणून आम्हाला पाण्याने लागायचं पाण्यावरून. आणि तो जो डिस्टन्स होता ना कमीत कमी वरती 200-300 मीटर होता पाणी ते आमचं घर. मग ते पाणी तिथून कळशीनं आणायला लागायचं, ड्रामामध्ये टाकायला लागायचं, मग ते गौंडी वापरायचे. मग असं करत करत ना आम्ही सकाळी मला वाटते 9ला चालू केलं होतं काम. 9 वाजल्यापासून ते कमीत कमी 1-1.5-2 वाजेपर्यंत आम्ही तिथेच होतो. आता त्याच्यानंतर 1.5-2 नंतर मग काय झालं, गौंडी बोलले की एक काम करा, तुम्ही जावा जत्रा तुमची करून या, तोपर्यंत आम्ही बाकी काम निपटवतो. आम्ही गेलो, परंतु नानी म्हणजे माझी चुलती आणि आमची आई आणि कले ह्या तिघी त्याच्यातच रमल्यात. म्हणजे त्या तिघी पण जत्रेला आल्याच नाहीत देवळावरती, त्या लादीच्या ह्याच्यातच आहेत. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की ठीक आहे आम्ही गेलो आता, कारण झालं काय आम्ही वर्षानंतर गावाला आणि 2 वर्षानंतर माझी जत्रा होती. तर मग घरचे पण बोलले जा जत्रेला, जत्रा करून या चुलत्याने वगैरे. म्हणलं ठीक आहे आता आलोय. हेच शर्ट घातलं होतं, हेच शर्ट जत्रेच्या दिवशी घातलं होतं मी. तर मग आता गेलो जत्रेला गेलो, जत्रा वगैरे केली, सगळं झालं. आणि झालं काय, जत्रेच्या दुसऱ्या दिवशी आमचं क्रिकेटचं हे होतं APL, आंबेडकर प्रीमियर लीग. तर ते APL आता अटेंड करायचं आहे का, तर आपण आता सगळीच पोरं आलोय गावाला. आणि मेन म्हणजे गावाला जाण्याचं सुट्टीवरती दुबईवरून, कारण हेच होतं जत्रा, APL आणि घराची वास्तुशांती आणि पप्पांचं ऑपरेशन, ह्या 4 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. म्हणून म्हटलं की एक काम करू बाबा, APLला पण अटेंड करू. इकडं लादीचं काम चालूच आहे, कारण ते 1 दिवसात नाही झालं. लादीचं काम पुढचे 3 दिवस चाललं होतं. तर दुसऱ्या दिवशी APL होती. मी मग APL खेळायला जायचो. आम्ही सकाळी जायचो, ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत परत यायचो घरी. संध्याकाळी 6 वाजता घरी आलं ना की मग परत पाणी आणा, परत तो काला बनवून ठेवा आणि टाकून ठेवा. मग दुसऱ्या दिवशी ते यायचे गौंडी, परत ते लादी करायचे. असं आमचं पुढचं 2-3 दिवस चाललं. ह्या कामामध्ये पण आम्ही एवढे सगळे होतो ज्यांची नाव घेतली. आणि त्याच्यामध्ये एक नवीन माणूस म्हणजे आमचा उमेशदा. म्हणजे तो असा व्यक्ती आहे ना की म्हणजे तुम्ही त्याला बोला ना दादा यार एवढं काम येणार, म्हणजे हक्काने आवाज द्यावा तर तो उमेशदाला आमच्या. मग भाऊ तो येणार, मग तो आम्ही सगळे चला रात्र 1-1 वाजेपर्यंत काम करायचो. मग 1 वाजता झोपायचो, परत सकाळी उठायचं लवकर, परत जायचं APL खेळायला. असं चालायचं. हे सगळं झालं, APL वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर आमची 27 तारखेला काहीतरी वास्तुशांती झाली. वास्तुशांती सुद्धा झाली, एकदम सगळं व्यवस्थित पार पडलं. त्याच्यानंतर पप्पांचं ऑपरेशनसाठी आम्ही त्यांना नेलं, ऑपरेशन वगैरे सगळं सुरळीत पार पडलं ऑपरेशन सुद्धा. अशा प्रकारे म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना अडथळे आलेत आयुष्यामध्ये मंडळी. कोणाच्याच असं नसते की एकदम इझिली होतं. आयुष्यामध्ये अडथळे येत राहणार. त्या अडथळ्यांना सामोरे जाणं हे आपल्या हातात आहे. हे आता तुम्ही मला सांगा ना, आम्ही 16-17 वर्षाआधी कुडामिडीच्या घरात राहायचो, आता आम्ही सिमेंट काँक्रीटच्या घरामध्ये राहतो. आता मी तर इथं दुबईला आहे, बाकी सगळे मुंबईला आहेत, स्वतःच्या हक्काचं घर आहे. हे का झालं, म्हणजे मेहनत घेतली. आणि हे मीच नाही, आमच्या गावामध्ये म्हणजे आमच्या आवाडात तर प्रत्येकाची मुंबईला रूम आहे. एवढी मेहनत घेतली सगळ्यांनी. म्हणजे सगळे कळतं ना हो. हळूहळू काय होतं, हळूहळू जुन्या काळामध्ये लोकांना कुठेतरी एज्युकेशन मॅटर करत होतं. म्हणजे एज्युकेशन त्यांना माहिती नव्हतं. त्यांच्याकडे पैसा असायचा, पण ते काय करायचे पैशाने त्यांना माहिती नव्हतं. हळूहळू एज्युकेशन पोरांना मिळलं, हळूहळू त्या गोष्टी त्यांना कळल्या, रिअलाइज झाले की आता आम्हाला कुठेतरी भविष्याच्या दृष्टिकोनातून केलं पाहिजे. आणि असंच असते. आता आमचं घर म्हणजे एकदम कुडामिडीचं. मला कधी त्यावेळेस वाटायचं की यार कसं सांगायचं मित्रांना की यार मी ह्या घरामध्ये राहतो किंवा काय, कारण तसं वाटायचंच नाही. माझ्या वागण्यावरून पोरांना वाटायचं की अरे बाबा एवढं चांगल्या घरामध्ये राहत असेल, पण नाही. कुडामिडीचं घर होतं, राहिलो त्याच्यामध्ये 17-18 वर्ष. त्याच्यानंतर आम्ही सगळं झालं, लाईफ सेट. आता लाईफ सेट आहे, गावाला चांगलं घर आहे, मुंबईला रूम आहे, अजून काय पाहिजे. तर मंडळी हेच मला दाखवायचं होतं व्हिडिओमध्ये, म्हणजे सांगायचं होतं की असं असतं या आयुष्यामध्ये. तुम्ही प्रयत्न करत राहा, आयुष्यामध्ये प्रयत्न करा, सगळं काय मिळणार आहे तुम्हाला. आणि कदाचित तुम्ही बोर झाला असेल, 30 मिनिटं कदाचित व्हिडिओ झाला असेल, मला वाटते 30-35 मिनिटाचा असेल. खरंच एवढा व्हिडिओ बघणं खूप हे मोठी गोष्ट आहे. तुम्ही केली असेल, जो शेवटपर्यंत असेल त्याने कमेंट करा की बाबा मी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिलाय. कारण असं नसते, प्रत्येकाला या गोष्टी मिळत नाही सहजासहजी. आणि आमच्या आईवडिलांचा आशीर्वाद, बाकी काय नाही. आम्ही काय केलो, आम्ही दुबईला आलो म्हणजे मी काय असंच नाही आलो. हे घरच्यांनी पैसे दिले, ते घेतले मग आलो. मी स्वतः म्हणजे मेहनत करून, असं काय नाही. इथं आल्यावरती रिअलाइज झालं की बाबा आईवडिलांनी खूप मेहनत घेतली, त्यांच्या मेहनतीचं फळ आपल्याला केलंच पाहिजे. तर त्या दृष्टिकोनातनं मी थोडी सुद्धा आता करतोय मेहनत. तर म्हणजे हेच त्या व्हिडिओ सांगायचं होतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटू अशाच एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.